नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.2 वास्तव संख्या या प्रकरणातील आपण पाहणार आहोत। पहिलं उदाहरण दिलंय 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय अपरिमेय आहे हे सिद्ध करा। मग आपण जे सिद्ध करायचं त्याच्या विरुद्ध मानायचं। समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय दाखवायची, त्याच्या विरुद्ध मानलं परिमेय संख्या आहे असे मानू। आता परिमेय संख्या कोणत्या स्वरूपात असते? a/b किंवा p/q। त्यातल्या b ची किंमत किंवा q ची किंमत शून्य नसते आणि दोघी a आणि b ह्या काय असतात? पूर्णांक संख्या। म्हणून आपण समजा 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या जर मानली तर ती कशी लिहिता येईल? 4 वर्गमुळात 2 बरोबर a/b। त्याच्यात b ची किंमत शून्य नाही, a आणि b काय आहेत? पूर्णांक संख्या। मग आता वर्गमुळात 2 राहू दिला, हा गुणिला 4 इकडे त्यांना भागीला झाला। मग गुणिला 4 इकडे त्यांना भागीला झाला तर काय मिळालं? वर्गमुळात 2 बरोबर a/4b। मात्र आपण मानलंय a व b या पूर्णांक संख्या आहेत, म्हणजे a/4b ही सुद्धा काय आली? पूर्णांक आली। आणि a/4b पूर्णांक आहे म्हणजेच ती काय? परिमेय आहे, कारण पूर्णांक संख्या काय असते? परिमेय संख्या असते। म्हणजे समीकरण 1 जे आहे त्याच्यातल्या उजव्या बाजूमध्ये आपल्याला परिमेय संख्या मिळते, डाव्या बाजूमध्ये अपरिमेय संख्या मिळते। म्हणून आपण लिहिलं समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती मिळते। म्हणजे एक बाजू अपरिमेय संख्या, एक बाजू परिमेय संख्या ही विसंगती झाली आणि म्हणून आपण जे मानलेलं आहे 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या आहे हे मानणं आपलं चुकीचं आहे। म्हणजेच ती परिमेय नाही, म्हणजेच काय? अपरिमेय संख्या आहे। म्हणून 4 वर्गमुळात 2 ही संख्या काय आली? अपरिमेय संख्या। त्याच प्रकारचं दुसरं एक उदाहरण आहे 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे, सिद्ध करा। मग आता 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय सिद्ध करायचं म्हणून त्याच्या विरुद्ध मानलं 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या असे मानू। मागच्या उदाहरणाप्रमाणेच कसं लिहिता येईल? मग 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर a/b। त्याच्यातल्या b ची किंमत शून्य नाही, a आणि b काय आल्या? पूर्णांक संख्या। मग हा वर्गमुळात 5 राहू दिला, अधिक 3 इकडे त्यांना काय झाला? ऋण। म्हणजेच वर्गमुळात 5 बरोबर a/b वजा 3 समीकरण 1। आता आपण उजव्या हे पहिल्या उदाहरणात जे लिहिलं ते जसंच्या तसं इकडे आलं पहा। आता a व b या पूर्णांक संख्या आहेत, म्हणजेच a/b वजा 3 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे, म्हणजेच ती परिमेय संख्या आहे। कारण काय? पूर्णांक संख्या काय असते? परिमेय संख्या असते। म्हणजे समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशी विसंगती मिळते। म्हणजेच आपण जे मानलंय 3 अधिक वर्गमुळात 5 परिमेय संख्या आहे हे मानणं चुकीचं आलं। म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या काय आली? अपरिमेय संख्या आहे। दुसरं उदाहरण दिलेलं आहे रिप्रेझेंट सॉल्व शो द नंबर रूट ऑफ 5 ऑन द नंबर लाईन। दुसरं उदाहरण दिलेलं आहे संख्या रेषेवरती वर्गमुळात 5 ही संख्या दाखवणे। मग आता याच्यामध्ये संख्या रेषेवरती 5 ही संख्या वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला एक उंची आपण जर 1 घेतली तर जवळची संख्या 5च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 4 आहे आणि ते 4 कोणाचं वर्गमूळ आहे? 2चं। म्हणून खाली आपण पाया घेतला इथे 2, इथे पाया 2 घेतला। 2 का घेतला? कारण आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार 2चा वर्ग 4 होईल आणि या 1चा वर्ग 1 होईल। मग 4 आणि 1 किती होतील? 5। नाउ टू शो रिप्रेझेंट रूट ऑफ 5 ऑन द नंबर लाइन we take the base BC as 2. Why we take 2? Because the square of 2 is 4 and which is nearer to the root of 5 or nearer to the 5. Therefore I take here base as 2. इथे पाया 2 मी घेतला, उंची किती घेतली? 1. Here I take height as 1. Then again by Pythagoras theorem hypotenuse square is equal to base square plus height square. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। पाया आपण 2 घेतला, 2चा वर्ग, उंची 1 घेतली, 1चा वर्ग, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 4 आणि 1 5। त्याचं वर्गमूळ घेतलं, किती आलं आपलं? वर्गमुळात 5। नाउ बाय पायथागोरस थेरम वी टेक स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ बेस प्लस स्क्वेअर ऑफ हाइट। Square base we take as 2, 2 square plus height as 1, 1 square. Square of 2 is 4, square of 1 is 5, 1. That is 4 plus 1 is 5, and on taking square root we take hypotenuse is equal to root of 5, and therefore in this figure AC represent the number root of 5
आणि म्हणून AC आपल्याला काय दाखवता येईल, वर्गमुळात 5. नाउ टू रिप्रेझेंट रूट ऑफ 5 ऑन द नंबर लाईन, आय ड्रॉ अगेन अ नंबर लाईन like this 0, 1 and 2. For convenience I take 1 unit as 1 inch. आपल्याला सोयीस्कर आकृती सोपी दिसावी म्हणून मी, मोठी दिसावी म्हणून मी 1 सेंटीमीटर न घेता 1 इंच घेतलेला आहे. नाउ वी हॅव टू टेक BC or base as 2. Therefore I from this 0 to 2 I name it as O and A. समजा आता 0 ते 2 अंतर घेतलं आपण, 0 ला बिंदूचं नाव दिलं A O आणि 2 या बिंदूला A हा बिंदू, 2 ही संख्या बिंदू A दाखवतो आपण असं पाहिलं. नाउ वी ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट A टू द नंबर लाईन. आपण बिंदू A पासून नेहमीप्रमाणे काय करणार, आता एक लंब करणार. त्यासाठी 90 अंशाचा कोन करणारा बिंदू घेतला. फॉर दॅट वी ड्रॉ अ पॉइंट मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री विथ द नंबर लाईन. Then draw a line or segment perpendicular to the number line. नंतर A बिंदूतून या संख्या रेषेला काय केली आपण, एक लंब रेषा काढली. Then again similarly to root of 2 and root of 3 I take 1 unit distance in compass. परत वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 प्रमाणे काय केलं मी, कंपास मध्ये 1 सेंटीमीटर, सॉरी 1 युनिट म्हणजे 1 एकक म्हणजेच 1 इंच मी इथे घेतोय. 1 इंच अंतर मी घेतलं आणि त्याच्यानंतर काय केलं, ड्रॉ अन आर्क फ्रॉम द पॉइंट A ऑन दॅट परपेंडिक्युलर. नंतर बिंदू A पासून त्या लंबला काय केले आपण, एक बिंदू स्थापन केला, आर्क काढला, नेम इट ॲज B आणि तो कंस काढला, त्याला नाव दिलं आपण B. नाउ जॉईन द पॉइंट O अँड B. नंतर बिंदू O आणि B काय करायचे, जोडायचे या पद्धतीने. इथे आपण हे अंतर घेतलं आपण 2 आणि हे एक अंतर आलं 1. नाउ हियर वी टेक डिस्टन्स O as 2 and AB as 1. दॅट मीन्स दिस रूट ऑफ OB रिप्रेझेंट रूट ऑफ 5. म्हणजे OB ही संख्या काय, OB सेगमेंट ही जी रेषाखंड आहे, ही जी बाजू OB आहे ती काय दाखवते, वर्गमुळात 5. नाउ सिमिलर टू रूट ऑफ 2 and रूट ऑफ 3 अगेन आय टेक O as the center and OB as the radius. आकृतीत वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 जसं घेतलं आपण, त्याच पद्धतीने O केंद्र घ्यायचा, OB अंतर त्रिज्या घ्यायची आणि एक कंस काढला. बाय टेकिंग O as the center and OB as the radius I draw an arc to the number line and this number now represent root of 5. आणि आता हा जो बिंदू आहे त्याला आपण नाव दिलं समजा C आणि हा C बिंदू काय दाखवतो आता, वर्गमुळात 5. काय केलं आपण, OA 2 अंतर घेतलं, AB 1 अंतर घेतलं, O केंद्र घेऊन OB एवढी त्रिज्या घेऊन एक कंस काढला, ती काय दाखवते, रूट ऑफ 5. On number line we take the distance base as 2, height as 1 and then by taking O as the center and OB as the radius draw an arc on the number line and that point shows the number root of 5 on the number line. Now we will see the represent root of 10 on the number line. आता आपण पाहूया संख्या रेषेवरती वर्गमुळात 10 दाखवणे. त्याच्यासाठी आपण मागच्या प्रमाणेच काय केलं, त्रिकोण घेतला. आता 10 दाखवायची म्हणजे 10च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या किती आहे, 9 आहे आणि म्हणून 9चं वर्गमूळ किती आलं, 3. म्हणून पाया किती घेतला आपण, 3 घेतला, उंची 1. 3चा वर्ग 9 अधिक 1 किती होतील, 10. नाउ we take the perfect square nearer to the 10, that is 9 and square root of 9 is 3. Therefore we take BC as 3 and height as 1. Now by Pythagoras theorem hypotenuse square is equal to base square plus height square. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. Now putting the values, base as 3 bracket square plus height that is 1 bracket square, 3 square that is 9 plus height square 1 that is 1 square that is 1, 9 plus 1 10, that is hypotenuse square is equal to 10. आपण किमती टाकल्या, पायाचा किंमत टाकली 3, 3चा वर्ग, उंचीची किंमत टाकली 1, 1चा वर्ग, व 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1, 9 आणि 1 10. ऑन टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेतलं, हायपोटेनस इज इक्वल टू रूट ऑफ 10.
कर्ण किती आला 10. मग आता आपण आकृतीमध्ये पाहू. मग आकृतीमध्ये AC किती आला तुमचा वर्गमुळात 10. आता हीच आकृती आपण हे वर्गमुळात 10 आपण आकृतीवरती दाखवू या पद्धतीने. मी आधीच नंबर लाईन संख्या रेषा काढून ठेवलेली आहे. आता या संख्या रेषेवरती काय करायचं आपल्याला वर्गमुळात 10 दाखवायचा आहे. नाउ आय ऑलरेडी ड्रॉ अ फिगर ऑफ नंबर लाईन. देन we take BC as the 3 unit. From this figure here we take point A having the coordinate 0 and B having the coordinate 3. आपण आकृतीनुसार या आकृतीनुसार काय करणार आहे या आकृतीनुसार काय करणार आहे आपण की आपण जी आकृती पाहिली त्याच्यामध्ये आकृतीनुसार AB 3 घेणार आणि उंची BC किती घेणार आहे 1. मग आता उंची 1 घेण्यासाठी आपण काय करणार 90 अंशाचा कोन करणार आहे. बी बिंदूपाशी 90 अंशाचा कोन करणार आहे एक बिंदू स्थापन करणार. नाउ वी टेक A as the having coordinate 0 and B having the coordinate 3 on the number line. Then we draw a perpendicular to the point number line through the point B. For that we plot a point making an angle of 90 degree with the number line. आता बी बिंदूतून जाणारी लंब रेषा काढण्यासाठी आपण काय करणार आहे की बी बिंदूपासून एक लंब टाकण्यासाठी आपण संख्या रेषेशी 90 अंशाचा बी बिंदूपाशी करणारा कोन काढला आणि त्याच्यातून जाणारा एक सेगमेंट म्हणजे रेख काढली. नाव नेम इट ॲज C आणि त्याला आपण नाव दिलं आकृतीप्रमाणे C. आता काय करायचं आहे मागच्याप्रमाणेच O आणि C काय करायचं आहे जोडायचं आहे. सॉरी A आणि C आपल्याला जोडायचं आहे. नाउ जॉईंट पॉइंट A and C. Before that firstly we take height as the 1 unit. From the point B draw a chap of 1 unit. In this we take 1 inch. आता B बिंदूपासून काय करायचं आपल्याला 1 इंच अंतर आपण घेणार आहे कारण प्रत्येक आपण अंतर 1 इंच घेतलेलं आहे. तुम्हाला 1 सेंटीमीटर घेतलं तरी चालणार आहे. फ्रॉम पॉइंट B we draw an arc of 1 unit and then name it C. Not here, name it at C. B बिंदूपासून काय करायचं आहे 1 सेंटीमीटर 1 एककाचं काय करायचं आहे आर्क काढला त्याला नाव दिलं आपण C. नाउ जॉईंट पॉइंट A and C. आता A आणि C बिंदू काय करायचा आहे जोडायचा आहे या पद्धतीने. नाउ दिस शोज रूट ऑफ 10. आता हे काय दाखवते आपल्याला वर्गमुळात 10. नाउ फॉर दॅट अगेन वी टेक A ॲज द सेंटर अँड AC ॲज द रेडियस. आता A बिंदू घ्यायचा आणि A बिंदूपासून A केंद्रबिंदू घेऊन AC एवढी त्रिज्या घेऊन काय करायचं आहे कंस काढायचा. ड्रॉ ॲन आर्क ऑफ द रेडियस AC by taking the center as O and this arc intersect this number line on that point and on this point and it denotes the number root of 10. आणि हा जो कंस आहे हा बिंदू संख्या रेषेला या बिंदूत छेदतोय म्हणून त्याला आपण तो काय दाखवणार आहे वर्गमुळात 10 and that is the representation of root of 10 on the number line. आणि अशा प्रकारे आपण संख्या रेषेवरती वर्गमुळात 10 दाखवले आहेत. पुढचं उदाहरण दिलं आहे. पुढील दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा. आता कोणत्याही दिलेल्या 2 परिमेय संख्या त्याच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहे. मग आता काय दिलं आपल्याला 0.3 आणि वजा 0.3 0.5. मग आता काय करायचं याच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 संख्या शोधायच्या आहेत. काय करायचं प्रत्येकाची सरासरी काढायची. पहिल्यांदा दिलेल्यांची सरासरी काढायची म्हणजे गुणिला 1/2 करायचे. बेरजेला 1/2 ने गुणायचं. मग 0.3 अधिक वजा 0.5 मग 1/2 गुणिला 0.3 अधिक वजा वजा झाला 0.5 मग 1/2 गुणिला 0.3 वजा 0.5 किती झाले वजा 0.2 वजा 0.2 भागिला 2 किती आला वजा 0.1. 2ने भाग दिला 2ला 1 येईल. ही झाली पहिली संख्या. तर दुसरी संख्या परत घ्यायची 1/2 गुणिला ही मिळालेली संख्या आणि पहिली संख्या
0.3 अधिक वजा 0.1 व 1/2 गुणिला या दोघांची वजाबाकी, धन गुणिला ऋण, ऋण झाला 1/2 गुणिला या दोघांची वजाबाकी 0.2, 0.2 भागिला 2 की त्याला 0.1 ही झाली दुसरी संख्या. आता तिसरी संख्या काढायची म्हणजे एक तर पहिली संख्या आणि ही संख्या घ्या किंवा पहिली मिळालेली संख्या आणि शेवटची संख्या. आपण पहिली मिळालेली संख्या वजा 0.1 अधिक वजा 0.5 हे घेतलं 1/2 गुणिला वजा 0.1 अधिक वजा वजा झाला 0.5 व 1/2 गुणिला वजा 0.6 व वजा 0.6 भागिला 2 बेत्रिक 6 म्हणून वजा 0.3 आणि म्हणून 0.3 आणि वजा 0.5 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या वजा 0.3 वजा 0.1 आणि धन 0.1 आहे. काय केलं आपण फक्त सरासरी काढली आणि सरासरी काढून जी संख्या मिळेल ती आणि पहिली संख्या नंतर ती आणि शेवटची संख्या अशा कोणत्याही 2-2 संख्यांच्या सरासरी घ्यायच्या आणि आपल्याला दरम्यानची संख्या त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढचं आहे वजा 2.3 आणि 2.33. आता वजा 2.3 कसं लिहिता येईल आपल्याला, वजा 2.300 आणि वजा 2.330. आता वजा यांची सरासरी काढायची, वजा 2.300 अधिक वजा 2.330. मग आता 1/2 वजा 2.300 धन ऋणाचा गुणाकार ऋण 2.330 व 1/2 गुणिला या दोघांची बेरीज किती येईल, वजा 4.630. मग आता याला 2ने भाग दिला तर बेदुणे हे वजा चिन्ह जसं जसं 4ला 2ने भाग दिला 2, 6ला 2ने भाग दिला 3 आणि 30ला 2ने भाग दिला 15 म्हणून वजा 2.315 हे झालं पहिलं. आता दुसरी संख्या काढायची म्हणजे ही संख्या आणि पहिली संख्या. मग आता 1/2 गुणिला वजा 2.300 अधिक वजा 2.315 व 1/2 गुणिला वजा 2.300 अधिक वजा वजा झाला 2.315 व 1/2 गुणिला यांची बेरीज वजा 4.615. आता यांचा भागाकार करायचा, 4.615 भागिला 2 बेदुणे 4 दशांश चिन्ह बेत्रिक 6 इथे शून्याचा भाग दिला झाले 15 बेसाती 14 उरला 1 बेपंचे 10 आणि म्हणून यांचा भागाकाराला वजा 2.3075. आता तिसरं घ्यायचं, पहिली मिळालेली संख्या आणि शेवटची संख्या 1/2 गुणिला तुम्ही कोणत्याही घेतल्या तरी चालतील वजा 2.315 अधिक वजा 2.330. मग 1/2 गुणिला या दोघांची बेरीज वजा 2.315 वजा 2.330. मग 1/2 गुणिला या दोघांची बेरीज किती वजा 4.645. माझा वजा 4.645ला 2ने भाग दिला काय येईल, बेदुणे 4 बेत्रिक 6 बेदुणे 4 परत बेदुणे 4 उरला 1 आणि 0 बेपंचे 10 आणि म्हणून वजा भागाकाराला वजा 2.3225 म्हणून वजा 2.3 आणि वजा 2.330च्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या कोणकोणत्या आल्या, वजा 3.3225 वजा 2.315 आणि वजा 2.3075 आहे. हे झालं आपलं दुसरं उदाहरण. त्याच्यानंतर आहे आपलं तिसरं उदाहरण.
5.2 आणि 5.3. आता 5.2 आणि 5.3 आहे. आता 5.2 कसं लिहिता येईल 5.20 आणि 5.3 कसं लिहिता येईल 5.30. आपण आता मागचे गणित सोडवलं त्या पद्धतीने घ्या, किंवा आता एकदम सोपं आहे. 5.20 आणि 5.30च्या मध्ये 9 संख्या येतील, त्याच्यापैकी कोणत्याही 3 संख्या लिहून टाका. मग आता म्हणून 5.20 आणि 5.30च्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या कोणत्या घ्या. 5.21, 5.22, 5.23 आहेत. तुम्ही 5.29 पर्यंत कोणतेही 3 संख्या लिहिल्या तरी चालतील. नंतर चौथं आहे -4.5 आणि -4.6. हे सुद्धा सोपं आहे, एका ओळीतलं उत्तर आहे. -4.5 म्हणजे -4.50 आणि -4.6 म्हणजे -4.60. तुम्ही या दोघांच्या बेरजेला 2 ने भाग देऊन सोडवत गेलात तरी चालेल, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता -4.50 आणि -4.60च्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या. आता 50 ते 60च्या दरम्यानच्या 51 ते 59 कोणते 3 संख्या लिहा. -4.51, -4.52 आणि -4.53 आहेत. तुम्ही 51, 52, 55, 57, 59 काही लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हा सराव संच 2.2 मध्ये सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत.